लग्नानंतर काही कारणास्तव मला बायकोच्या घरी राहावं लागलं होतं. यामुळे लोक मला घर जावई म्हणायचे. संध्या तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. शिवाय तिला भाऊही नव्हता. माझ्या सासऱ्याचं 2 वर्षापूर्वीच निधन झालं होतं. यामुळे सासूबाईंनी मला घर जावई म्हणून ठेवलं होतं. माझी सासू माझ्या बायकोपेक्षाही खूपच सुंदर दिसत होती. तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच पडली होती. माझी बायको संध्या एका ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून कामाला होती. ती सकाळी 10 वाजता कामावर जायची आणि संध्याकाळी 5 वाजता घरी यायची. माझं फक्त शिक्षण झालं होतं, पण मला अजून कुठे नोकरी मिळाली नव्हती. यामुळे दिवसभर मी घरीच असायचो. सकाळी जेवण झालं की मी मोबाईल पाहत पाहत थोडा आराम करायचो. थोडं बोर झालं की शहरातून एखादी चक्कर मारून यायचो. सासू दिवसातून 2-3 वेळा मेकअप करत असे. मला वाटायचं, सासऱ्यांना जाऊन तर 2 वर्षे होऊन गेले, मग सासूबाई एवढं का नटते? या प्रश्नाचे उत्तर मला हळूहळू मिळायला लागलं होतं. दुपारी मी झोपलो की ती हळूच दरवाजा उघडायची आणि मला खूप निरखून पाहायची. 2-4 दिवस मी मुद्दाम तिच्या या कृतीकडे दुर्लक्ष केलं, पण तिचं माझ्याकडे येणं जरा वाढतच चाललं होतं. संध्याकाळी संध्या रात्रभर झोपू देत नव्हती, तर दिवसभर सासू माझ्या खूप जवळ यायची. तिचं हे वागणं पाहून मला कधीकधी वाटायचं, आपण उगीचच घर जावई झालोत. माझं लग्न जमत नव्हतं. शिवाय बायकोही नोकरीला होती, म्हणून मी घर जावई झालो खरा, पण दोघींच्या नजरेत मी वेगळाच पुरुष होतो. बायकोला वाटायचं नवऱ्याने इथून जाऊच नये आणि सासूलाही वाटायचं जावयाने 24 तास घरीच राहावं. दोघींच्या मध्ये मी चांगला सापडलो होतो. यामुळे तेथून सुटका करणे मला खूप अवघड झालं होतं. माझ्या घरच्यांना वाटायचं, बरं झालं पोराला नोकरीवाली बायको भेटली, नाहीतर तो गावामध्ये टवाळक्या करत मित्रांबरोबर फिरला असता. यामुळे त्यांना माझं काहीही वाटत नसे. उलट माझी तिथे सोय झाल्यामुळे घरचेही चांगले खुश होते. सासूबाईचं माझ्याकडचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला होता. तिला वाटायचे दिवसभर आपली मुलगी संध्या घरीच नसते, यामुळे रिकामटेकड्या जावयाला कोणतीही कामं सांगावीत, तो कशालाच नाही म्हणणार नाही, हे तिने ओळखून घेतलं होतं. एक दिवस मी सासूला सहजच म्हणालो, मामी, तुम्हाला दिवसातून तीन वेळा मेकअप करायची काय गरज आहे? यावर ती मला लगेच म्हणाली, कोणीतरी पुरुष आहे ना आपल्या घरात, त्याच्यासाठीच मी हे सर्व काही करते. तिच्या अशा बोलण्यानंतर माझ्या लक्षात आलं की सासूबाईंच्या बोलण्याचा अर्थ नक्की काय आहे. तिच्याकडून काही वेळ होऊ नये म्हणून, काही वेगळं काही होऊ नये म्हणून एक दिवस मी तिला म्हणालो, मामी, या शहरात मी एखादं छोटं मोठं काम पाहतो. दिवसभर मला घरात करमत नाही. मी असं बोलल्यावर तिला खूपच राग आला होता. तिने संध्याकाळी लगेच माझी बायको संध्याला सांगितले. तेव्हा बायकोही माझ्यावर रागावली आणि मला म्हणाली, प्रवीण, बाहेर तू अजिबात काम शोधू नकोस. कमवण्यासाठी मी पुरेशी आहे. शिवाय बाबांची पेन्शन आईला भेटते. यामुळे तू कामाच्या भानगडीत काही पडू नकोस. त्या दोघींचं म्हणणं सारखंच असल्यामुळे मी पुन्हा कामाचं नाव घेतलं नाही. दिवसभर घरातच असल्यामुळे सासूची आणि माझी अनेक वेळा नजरेला नजर होत असे. पण ती वेगवेगळ्या भावनेने माझ्याकडे पाहत होती. मला वाटायचं, बायको असताना आपल्याकडून ती चूक होऊ द्यायची नाही, पण तिच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. तिला वाटायचे दिवसभर याने आपल्या जवळच थांबावं आणि बरंच काही. तिचं वागणं आणि दिसणं पाहून मी स्वतःला सावरू शकलो नाही आणि याचा फायदा तिने घ्यायला सुरुवात केली. एकदा तिने मला कोणतीतरी गोळी खाऊ घातली. यामुळे बराच वेळ माझ्याकडून ती चूक घडत गेली. खूप वेळ झाल्यानंतर शेवटी ती मला म्हणाली, जावई, थोडा ब्रेक तर घ्या, तुम्हालाही बरं वाटेल. पण गोळी खाल्ल्यामुळे मी फारसा भानावरच नव्हतो. संध्याकाळी मी खूप थकलेला दिसल्यावर माझी बायको संध्या म्हणाली, आज काय तसंच झोपायचं आहे का? माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा. पण तिला मी सांगू शकत नव्हतो तिची आई आपल्याशी कसं वागली ते. शेवटी खूप वेळानंतर तिलाही मी थोडं समाधान केलं आणि झोपताना तिला म्हणालो, संध्या, मला काही दिवस आईबाबांना भेटण्यासाठी जाऊ दे. त्यांची मला खूप आठवण येते गं. मी 2च दिवसात माघारी येतो. खूप विनंती केल्यानंतर ती मला हो म्हणाली होती.
सकाळ होताच मी माझी बॅग भरली आणि थेट आमच्या गावाकडे आलो. माझी तब्येत पाहून आईबाबा म्हणाले, प्रवीण, तुझी बायको आणि सासू तुला काही खायला घालते की नाही? त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकलो नाही, कारण त्या दोघी मला विश्रांती घेऊ देत नव्हत्या. यामुळे माझी तब्येत खरोखरच खराब झाली होती. बायकोला 2 दिवसाचा वादा केला होता. यामुळे 2 दिवसांनी तिचे फोन सुरू झाले. प्रवीण, तू लवकर ये, मला तुझी खूप आठवण येते. शिवाय माझ्या आईलाही करमत नाही. तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी पुढचे 8-10 दिवस गावाकडेच राहिलो. या दिवसात गावाकडे फक्त मी आरामच केला होता. बायकोचं मला काही वाटत नव्हतं, पण सासूच्या तावडीतून मला माझी सुटका करून घ्यायची होती. तेव्हा मी बायकोला म्हणालो, संध्या, मला बाहेर काहीतरी काम करू देत असाल तरच मी तिकडे येईल, अन्यथा मी इकडेच थांबेल. माझ्या या आग्रहामुळे तिने त्या शहरातल्या एका दुकानामध्ये काम शोधले आणि मला तिथे बोलावून घेतले. तिकडे गेल्यावर दिवसभर मी कामावर जाऊ लागलो. तेव्हा माझे सासूबाईच्या तावडीतून कशी तरी माझी सुटका झाली होती.